1928ला मोतीलाल नेहरूंनी जो रिपोर्ट तयार केला होता त्याविषयी हा व्हिडिओ आहे. तर सर्वप्रथम भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याच्यासारखे निषेध होत असता भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होता. कुठल्या याचं? सायमन कमिशनचं. ठीक आहे. तर असेच समर्थन करीत असताना त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे पाठवावा किंवा द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल. ठीक आहे. ब्रिटिश पार्लमेंटकडे तो पाठवेल एकमताने मसुदा तयार करून. ठीक आहे. घटना कशी असावी वगैरे यावर. तर हे कोणाचं म्हणणं होतं? तर लॉर्ड बर्कनहेड यांचं. ठीक आहे. जे सायमन कमिशनचे समर्थन करत होते, ज्याच्यात भारतीयांनी ज्याच्यावर बहिष्कार टाकला होता. तर लॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की भारतीय राजकीय संघटनात व नेत्यात एकमत होणे केवळ अशक्य आहे, कारण की जातीभेद वगैरे वरून मुद्दे खूप सारे होते. ज्याचं आपल्याला माहिती आहे, जे नेहरू रिपोर्ट तयार केला होता त्यांना बॅरिस्टर जिन्ना यांना ते मान्य नव्हते, त्यासाठी त्यांनी मुद्दे दिले होते. तर 14 मुद्दे जे फेमस आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर त्यांचं त्या नेहरू रिपोर्टशी एकमत नव्हतं. तसं ते त्यांचं म्हणणं होतं बर्कनहेडचं की भारतीय राजकीय संघटनात व नेत्यात एकमत होणे केवळ अशक्य बाब आहे, परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली. भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा इत्यादी राजकीय संघटनांची पक्षीय परिषद मुंबईत डॉक्टर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखालील 19 मे 1928 रोजी भरवण्यात आली. ठीक आहे. आता बघूया, भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरवण्यासाठी परिषदेने पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती नियुक्त केली होती. ठीक आहे. यांच्या समितीचा हा अहवाल आहे. या समितीत सर तेज बहादूर सप्रू, सर अली इमाम, त्यानंतर बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादी व्यक्ती घेण्यात आले होते. ठीक आहे. सुभाषचंद्र बोस यांनी नुकताच समजा त्यावेळेस 1920मध्ये जेव्हा ICS एक्झाम पास केली होती, त्यानंतर त्यांनी ती एक्झाम म्हणजे ते पद सोडून किंवा ती परीक्षेचं ज्या त्यांना हे करायला लावलं होतं, अधिकारी बनवण्यात आलं होतं, ते सोडून त्यांनी राजकीय भागात जास्त सहभाग घेतला किंवा मग देशाला स्वातंत्र्य मिळवणे हे त्यांनी ठरवले आणि त्यानुसार त्यांनी राजकीय सहभाग आपला सुरू केला 1920-21च्या दरम्यान. आता ते 1928मध्ये सुद्धा पंडित मोतीलाल नेहरूंच्या सभेमध्ये होते किंवा समितीत होते. ठीक आहे. त्यानंतर समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. ठीक आहे. राजकीय व घटनात्मक समस्यांचा आता त्यांनी एक अहवाल तयार केला सर्व गोष्टी अभ्यासून. त्यानंतर समितीने मध्यबिंदू गाठला. साम्राज्याअंतर्गत स्वराज्य भारताला लगेचच मिळवावे व नंतर लगेचच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्याची असावी असे समितीने निश्चित केले. ठीक आहे. या 2 पायऱ्या ठरवण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर पहिला होता साम्राज्याअंतर्गत स्वराज्य भारताला लवकरात लवकर म्हणजेच लगेच मिळावे आणि नंतर जी दुसरी पायरी होती ते स्वातंत्र्याची असावी. ठीक आहे. दुसरी पायरी स्वातंत्र्याची, पहिली पायरी जे साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. त्यानंतर आहे नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली 1928मध्ये डिसेंबरला. मुस्लिम लीगच्या वतीने बॅरिस्टर जिन्नांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या. ठीक आहे. जे बॅरिस्टर जिन्नांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या होत्या, जवळपास त्या सर्व फेटाळण्यात आल्या होत्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पाणी सोडण्यास मुस्लिम लीग तयार नव्हती. तर त्यांना स्वतंत्र मतदारसंघाचे जे हक्क होते ते त्यांना मुस्लिम लीगला ते हक्क सोडण्यास मुस्लिम लीग तयार नव्हती. त्यामुळे बॅरिस्टर जिन्नांनी 14 मुद्दे मांडले होते. हे आपण समोर बघूया. ते मुद्दे पण व्यवस्थित अभ्यास करूया. त्यानंतर आहे केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधित्व जातीय पायावर हवे होते. ठीक आहे. त्यानंतर आहे हे कुणाचं आहे? केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधित्व जातीय पायावर हवे होते, हे बॅरिस्टर जिन्ना मुस्लिम लीगच्या वतीने. त्यानंतर 14 मार्च 1929मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला होता. त्यानंतर पंडित जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वराज्य ह्या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला. ठीक आहे. पहिले 2 स्टेप होत्या. पहिले साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. आता मार्च 1929मध्ये
संपूर्ण स्वराज्य हा भाग म्हणजे ताबडतोब ध्येयाचा आग्रह त्यांनी धरला होता. ते कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस. आता महात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्यांची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी असा ठराव पास करून घेतला. त्यामुळे जवाहरलाल नेहरू व बोस यांच्यासारखे तरुण नेते थोडे शांत झाले. ठीक आहे. गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळाले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्याअंतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वतंत्र आंदोलन उभारणार होते. ठीक आहे. त्यानंतर 54 कायदेभंग वगैरे चळवळ सुरू झाली होती, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि मिठाचा सत्याग्रह वगैरे 1930-29च्या काळातला विशेष मुद्दे आहे भारतीय स्वातंत्र्यात. त्यानंतर आहे नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारसीविषयी माहिती. आता बघा, नेहरू रिपोर्टची जे प्रमुख शिफारसी त्यात होत्या, कुठल्या शिफारसी होत्या त्या बघूया. भारताला साम्राज्याअंतर्गत स्वराज्य लगेचच मिळावे. तदनंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील. हा प्रथम मुद्दा होता त्यात. त्यानंतर भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्तता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत ह्यात व्हावी. ठीक आहे. राज्यकारभाराचा जो पण विषय राहतील त्यांची वाटणी जी आहे ती केंद्र व प्रांत या 2 गटांमध्ये किंवा 2 ठिकाणी व्हावी. त्यानंतर आहे भारत हे निधर्मी राष्ट्र असेल. ठीक आहे. बघा, म्हणजे नेहरूंच्या रिपोर्टमध्ये हे निधर्मी राष्ट्र म्हणजे धर्म, कुठलाच धर्म म्हणजे हे नाही, ग्रेट नाही, किंवा मग त्यांना काय म्हणू शकतो आपण, त्याला केंद्रीकृत एक धर्म भारताचा नाही. भारत हे निधर्मी राष्ट्र असेल हे त्यांनी म्हटलं होते. व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल. जर कुठली जातीय समस्या आली तर ते समाधानकारक सोडवेल. कुठला? भारत. त्यानंतर अल्पसंख्यांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. आता अल्पसंख्याक हा खूप मोठा विषय होता भारतात. जेव्हा 1930चा काळ किंवा 29च्या काळात म्हटलं होतं, त्यावेळेस एवढी काही प्रगती झाली नव्हती किंवा अल्पसंख्याकांवर खूप अत्याचार वगैरे होत होते. तर त्यांची संस्कृती, विविध संस्कृत्या होत्या. आदिवासींच्या वेगळ्या होत्या. त्यानंतर बाकीचे जे बाकी जातीय लोक होते त्यांची संस्कृती वेगळ्या होत्या. त्यांची संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यांना तेवढा अधिकार भारत देशात मिळावा जेवढा इतर सर्वांना, लोकांना मिळतो. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. आता बघा, त्यांनी हक्कांचे तर संरक्षण झाले पाहिजे अल्पसंख्यांच्या, पण जातीय मतदारसंघ त्यासाठी आवश्यक नाही असं ह्या नेहरू रिपोर्टमध्ये दिले आहे. त्यानंतर अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावे. ठीक आहे. जेव्हा गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये भेट झाली होती 1931-32च्या काळामध्ये, त्यावेळेस ते आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ मागितला होता, परंतु गांधीजींनी ते देण्यास नकार दिला होता अल्पसंख्याकांसाठी. तो हाच मुद्दा आहे. अल्पसंख्यासाठी राखीव जागा असतात. त्यांनी जागा दिल्यात आल्या होत्या, जागा वाढवल्या होत्या. 71च्या 148 करण्यात आलं होतं, 148. ठीक आहे. त्या जागा वाढवल्या होत्या, परंतु राखीव जागा दिल्या, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावे. ठीक आहे. महात्मा गांधींनी स्वतंत्र संघ दिला नव्हता. हे सुद्धा त्या नेहरू रिपोर्टमध्ये पूर्वीच होते. त्यानंतर सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतासारखा दर्जा द्यावा. आता सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. त्यानंतर वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतासारखा दर्जा द्यावा. ठीक आहे. म्हणजे सिंध हा प्रांत जो आहे तो वायव्य सरहद्द प्रांत जो आहे त्यांना स्वतंत्र प्रांतासारखा दर्जा द्यावा. त्यानंतर जगातील इतर लोकांप्रमाणे भारतीय लोकांनाही जन्मतः स्वतंत्र व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्याचा समावेश झाला पाहिजे. ठीक आहे. अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादीसुद्धा देण्यात आलेली होती. बघा, त्यांचं व्हिजन, त्यांचं जे दूरदृष्टिकोन किती होता. त्या अहवालात त्यांनी जन्मतः स्वतंत्र आणि काही मूलभूत म्हणजे 19 मूलभूत हक्क टोटल देण्यात आली होती. याचा घटनेत समावेश झाला पाहिजे असं त्यांचं नेहरू रिपोर्टमध्ये त्यांनी त्यांचं मत जे आहे ते दिलं होतं. त्यानंतर इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची 2 गृहे, ठीक आहे, यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. ठीक आहे. कायदेमंडळाची 2 गृहे आणि इंग्लंडचा राजा. आता प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठ गृहात बसतील तर कनिष्ठ गृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदार पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील. हे तेव्हांचं त्यांचा दृष्टिकोन होता
की इंग्लंडचा राजा व मंडळाची 2 गृहे मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल आणि प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठ गृहात बसतील, तर कनिष्ठ गृहात प्रतिनिधी हे प्रौढ मतदार पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील. ठीक आहे. त्यानंतर आहे आता सध्या भारतीय संस्थांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. ठीक आहे. त्यानंतर काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल. जर काहीही त्यात संघर्ष झाला किंवा तंटा झाला तर ते सुप्रीम कोर्टकडे तो तंटा गव्हर्नर जनरल सोपवेल. त्यानंतर बघूया, गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. गव्हर्नर जनरलने मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. त्यानंतर मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल. ठीक आहे. बघा, यात गव्हर्नर जनरल हे पंतप्रधानांची निवड करणार होते. त्यानंतर त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती म्हणजे प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्तीसुद्धा होणार होती. त्यानंतर गव्हर्नर जनरल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार करणार होते. ठीक आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला इथे त्यांना गव्हर्नर जनरल देण्यात आला. त्यानंतर मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार होते किंवा असेल असा एक मुद्दा त्यात होता. त्यानंतर प्रांताच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. ठीक आहे. आता बघा, प्रांतांचा जो गव्हर्नर आहे त्याची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्याची निवड करावी. त्याच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नर कारभार करावा. गव्हर्नराने प्रांतीय कायदेमंडळाची मुदत 5 वर्ष असावी व ती वाढवण्यास किंवा कमी करण्याचा अधिकार जो आहे तो गव्हर्नरला असावा. आता इथे केंद्रीकृत म्हणू शकतो आपण, गव्हर्नरचे अधिकार जे आहे ते वाढवण्यात आलेले आहे किंवा जास्त अधिकार गव्हर्नरकडे आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघूया, गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा. पार्लमेंट आणि गव्हर्नर जनरल इथे मोस्टली आपल्याला सशक्त दिसतात किंवा त्यांच्याकडे शक्ती जास्त आहे. गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाची न्यायाधीशांची नियुक्ती करावी, त्यांनी पंतप्रधानांची नियुक्ती करावी, त्यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ नियुक्त करावे. हे सर्व ह्या मुद्द्यात आहे. त्यानंतर त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा. म्हणजे पार्लमेंटसुद्धा इथे पॉवरफुल किंवा त्यांना म्हणू शकतो आपण शक्तिशाली आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, सरसेनापती इत्यादी संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा. ठीक आहे. बघा, आता इथं काय दिलेलं आहे, प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री, सरसेनापती यांची जे संरक्षण जे आहे त्यांची समिती राहील ते गव्हर्नर जनरलने नेमावी आणि देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीचे गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा. हे सर्व मुद्दे आहे नेहरू रिपोर्टचे. आज आपण सर्व मुद्दे बघितलेले आहे. तर नेहरू रिपोर्ट काय होता 1928चा, जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेले होते, तो हा त्यात सर्व मुद्दे आलेले आहेत. सर्व मुद्दे आपण बघितलेले आहेत. त्या रिपोर्टमध्ये कुठले मुद्दे होते, त्यामध्ये कोण कोण होतं, तेज बहादूर सप्रू, सर अली इमाम, बाबूसाहेब पाणे, सुभाषचंद्र बोस. त्यानंतर त्यांनी पहिले 2 पायऱ्या ठेवल्या. पहिले साम्राज्यांतर्गत स्वराज्य, त्यानंतर पूर्ण स्वराज्य. त्यानंतर 1929मध्ये ते बदलवलं तर संपूर्ण स्वराज्य हा ताबडतोबीचा ध्येय आग्रह धरला या दोघांमुळे, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस. त्यानंतर महात्मा गांधींचं जे आहे ते त्यांनी स्वीकारण्यात वगैरे आलं आणि त्यांचे प्रमुख शिफारसी, ठीक आहे, भारतात कसं तंत्र असावं किंवा मग घटना वगैरे त्याच्याबद्दल त्यांनी काही मुद्दे दिले. 19 त्या मुद्द्यामध्ये 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेली होती. ते त्यानंतर गव्हर्नरकडे आणि पार्लमेंटकडे अधिकारांची केंद्रीकरण किंवा अधिकार मेन जो आहे तो गव्हर्नर जनरल आणि पार्लमेंटकडे असावा ह्या रिपोर्टमध्ये देण्यात आलेलं होतं. तर आज आपण बघितला नेहरू रिपोर्ट. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.